किती बटन दाबलं तरी गाडी लॉक होत नाही आणि अनलॉक पण होत नाही. मित्रांनो, गाडीचा रिमोट जर काम करत नसेल तर त्याच्यात एक प्रॉब्लेम होऊ शकतो की त्याची सेल खराब झालेली असेल. तर सेल कशी बदलतात आणि कोणती सेल असते, आतमध्ये किती रुपयाला असते, तर चला या व्हिडिओमध्ये बघूया. हे सेल कुठे भेटेल, कुठं बदलून भेटेल? तर मित्रांनो, सेल हे कार ॲक्सेसरीज किंवा कारचे जे डेंटिंग पेंटिंग केली जाते तिथं नक्की तुम्हाला हे सेल भेटून जाईल. तर अशा प्रकारे चावी खोलतात बघा आणि चावीच्या आतमध्ये हे मेकॅनिझम असतं अनलॉक लॉकचं. हे याच्यावर बघा दोनच बटणं आहे, आपल्या स्विफ्टच्या ह्याला दोनच बटणं असतात. हे खोललं अशा प्रकारे की ह्याच्या आतमध्ये सेल असतो बघा. हे छोटंसं दिसतंय ते सेल आहे, ते सेल बदलायचे. बघू शकता अशा प्रकारचं सेल आहे, पॅनासॉनिकचे. पॅनासॉनिकचा जर तुम्ही टाकला तर जास्त दिवस जाता. आमच्या गाडीचं जवळपास 5 वर्ष गेलं. मित्रांनो, हे कार ॲक्सेसरीजवाले कशाचे पण पैसे घेतात. म्हणजे सेल फक्त जर आपण घ्यायला गेलं तर ते 50 रुपयाला देतात आणि बसवून म्हणलं की 100 रुपये. मला नंतर कळलं म्हणजे ते सेल द्यायला पण 100 रुपयेच म्हणत होते, पण मी जरा त्यांच्याशी बार्गेनिंग करून एक सेल बसवून आणि एक असंच घेतलं. ते 150 रुपये दिले त्यांना. फक्त जर सेल तुम्हाला घेऊन यायचं असेल तर 50 रुपयाला बसेल. ते घरच्या घरी पण बसू शकतं, काय अवघड नाही. फक्त बारीक तोंडाचा स्क्रू ड्रायव्हर पाहिजे. इझी एकदम काम. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि सिंपल आहे एकदम. हे स्क्रू ड्रायव्हर कितीला मिळेल, आहे का आपल्याकडे? आमच्याकडचे नाही उघडायचं, लय बारीक स्क्रू काय 20-30 रुपयाला बसल ते. मार्केटला भेटेल इथं आपल्याकडे. असं तुमच्याकडे काय दुसरं काय असेल ना त्यांनी तर मित्रांनो, सेलचाच प्रॉब्लेम होता. सेल टाकल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर अशा प्रकारचा काही व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि फॉलो करून घ्या. बाय बाय.